नमस्कार, मी अमोल पंडितराव शिंदे. महाराष्ट्र विधानसभा 2024 याच्या पाचोरा बडगाव विधानसभेमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे. मागील काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाचोरा बडगाव विधानसभेची एक ब्ल्यूप्रिंट मी आपल्याकडनं मागवली होती. आपल्या सूचना, आपल्या माहिती आपण सर्वांनी त्या व्हिडिओवर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. या सगळ्या सूचना मी एकत्रित करून याचा एक सारांश तयार केला आणि त्या सारांश माझ्या वचननामामध्ये मी ॲड केलेला आहे. तो वचननामा कसा असला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. शेतकरी हे चिन्ह आणि अनुक्रमांक 7 असलेले अमोल पंडितराव शिंदे यांचा वचननामा हा सर्वसमावेशक प्रमुख घटकांना केंद्रस्थानी ठेवून आकारण्यात आलेला आहे. हा वचननामा पाचोरा भडगाव मतदारसंघासमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अमोल भाऊ शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करणार, पाणंद रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार, कृषी विषयक योजना राबवून ती योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार, शेतकरी पुत्रांना रोजगाराची संधी मिळवून देणार, छोटे मोठे तंटे संपवण्यासाठी पुढाकार घेणार, सिंचन सुविधा देणार, हक्काचा हमीभाव मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, शेतकऱ्यांनी जोडधंदे वाढवण्यासाठी जनजागृती करणार, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी नेहमीप्रमाणे संघर्षाची भूमिका घेणार, छोट्या मोठ्या प्रशासकीय कामांसाठी जिल्हा किंवा तालुका स्तरावर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फेऱ्या वाचवण्यासाठी पंचायत समिती गणनिहाय शेतकरी सहायता कक्षाची स्थापना करणार, पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांकरिता हंगामपूर्व प्रशिक्षण जिल्हा परिषद गट पातळीवर आयोजित करून यामध्ये शासनाच्या विविध योजनेबाबत माहिती, पिकांचे शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन निशुल्क देण्यात येईल. शेतकऱ्यांकरिता नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी राज्यात किंवा राज्याबाहेर निशुल्क प्रशिक्षण दौऱ्यांचं आयोजन देखील करण्यात येईल. अमोल भाऊ महिला भगिनींसाठी, महिलांसाठी रोजगार आणि स्वावलंबन विषयक विविध प्रकल्प निर्माण करणार, महिलांसाठी आरोग्य सुविधा सुरू करणार, बचत गटांना सुलभ कर्ज मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध करणार, महिला मुलींसाठी मोठमोठ्या कंपन्यांची कामे वर्क फ्रॉम होम पद्धतीने मिळवून देणार, मुलींच्या शाळा व महाविद्यालयाला पोलीस व गृहरक्षक दलाचे संरक्षण देणार, विभागनिहाय महिला सुरक्षा सहायता कक्ष स्थापन करून 24 तास सुरक्षा हेल्पलाईन सुरू करणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच अधिवेशनात आपल्या लाडकी बहीण योजनेचे मानधन 1500 वरून 2100 होण्यासाठी पाठपुरावा करणार. अमोल भाऊ विद्यार्थी आणि तरुणांसाठी गावोगावी अत्याधुनिक साहित्यासह सुसज्ज व्यायामशाळा उभारणार, प्रत्येक गावात समृद्ध ग्रंथालय आणि वाचनालयाची निर्मिती करणार, विद्यार्थ्यांसाठी नियमित शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर भरवणार, नोकरी विषयक मार्गदर्शन आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार, दोन्ही तालुक्यांमध्ये नवीन उद्योग आणून तरुणांना रोजगाराची सुविधा मिळणार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत क्लासेस आणि पुस्तके उपलब्ध करून देणार. अमोल भाऊ व्यापारी बांधवांसाठी, व्यापारी बांधवांच्या सुरक्षितेसाठी गुंडगिरी आणि दडपशाहीवर वचक ठेवणार, नवउद्यमींसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार, व्यापाऱ्यांमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी आदान प्रदान व्हावं म्हणून पुढाकार घेणार. अमोल भाऊ नोकरदार वर्गासाठी, नोकरदारांना कामाच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी उत्कृष्ट बांधणीच्या रस्त्याची निर्मिती करणार, बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करणार, प्रशासन दहशतमुक्त आणि भीतीमुक्त करून कर्मचारी आणि जनता यांच्यात प्रेमपूर्वक व्यवहार होण्यावर भर देणार, शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आणि प्रयत्नशील राहणार. अमोल भाऊ सर्वसामान्यांसाठी, गावागावांना जोडणारे रस्ते बांधणार, पाचोरा भडगाव खड्डेमुक्त करणार, दिव्यांग बांधवांसाठीच्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार, जनतेच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवेचे आधुनिकीकरण करणार, शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामं हाती घेणार, पिढ्यानपिढ्या बर्बाद करणारी गुन्हेगारी संपवणार, मैत्रेय व समृद्धी यासारख्या संस्थेतील गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी लढा देणार, ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी फिरते वाचनालय सुरू करणार,
राजकारणातील गुंडगिरी आणि गुंडगिरीचे राजकारण हद्दपार करणार. एकमेकातील सौहार्द वाढावं म्हणून सामाजिक बांधिलकी जपणार. भारतीय संस्कृतीची ओळख असणाऱ्या सण उत्सवांसाठी सहाय्य करणार. प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. हा वचननामा पूर्ण करण्यासाठी आपल्या हातभाराची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो, अनुक्रमांक 7 अमोल पंडितराव शिंदे, निशाणी शेतकरी, आणि या शेतकरीच्या चिन्हावर बटन दाबून आपण मला नव्हे तर आपल्या स्वतःला विजयी करणार आहात. आणि आपण दिलेला वचननामा पूर्ण करण्याचं वचन मी या निमित्तानं आपल्याला देत आहे. धन्यवाद.